नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज कृषी दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या माहितीसाठी आणि चर्चेसाठी आपण विषय निवडला आहे कांदा पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण जगामध्ये अनेक देशांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या जवळचं पाकिस्तान राष्ट्र आहे, तिथे कांद्याची लागवड केली जाते. थायलंडमध्ये लागवड केली जाते. इतरही काही देश आहेत ज्याच्यामध्ये लागवड केली जाते. आपल्या देशाविषयी बोलायचं झालं तर आपल्या देशामध्ये अनेक राज्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू अनेक राज्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. आपल्या राज्याचा विचार केला तर आपल्याला कल्पना आहे की जसं चायनानंतर, चीननंतर कांद्याच्या उत्पादनामध्ये भारत अग्रेसर आहे, तसं आज महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर संपूर्ण देशामध्ये जेवढं कांदा उत्पादन घेतलं जातं त्यापैकी जवळजवळ 25 ते 30% किंवा त्यापेक्षा थोडं जास्त उत्पादन आपल्या राज्यामध्ये घेतलं जातं. त्यामुळे आपल्या राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला कल्पना आहे की नाशिकचा जवळपासचे जे जिल्हे आहेत आणि गाव आहेत आणि तालुके आहेत, म्हणजे उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत, तालुके आहेत, तिथे कांद्याची लागवड केली जाते. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आपल्या देशातून, आपल्या राज्यातून अनेक देशांमध्ये कांदा निर्यात केला जातो. उदाहरण द्यायचं झालं तर मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका, सिंगापूर आणि त्यानंतर आखाती देशांमध्ये कांदा निर्यात केला जातो. म्हणूनच आज आपण कृषी दर्शनमध्ये जो विषय निवडला आहे की कांदा पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान, हा जो विषय आपण आपल्या स्क्रीनवर आता आपल्याला दिसतोय की कांदा व्यवस्थापन तंत्रज्ञान किंवा कांदा पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान असं म्हटलं तरी वावगवणार नाही. आपण हा विषय निवडला आहे. म्हणजे हा विषय, जसं कांदा हा नाशवंत आहे इतर भाज्यांसारखा, तसं कांदा हा संवेदनशील पीक म्हणून पण याकडे बघितलं जातं. त्याचं कारणच असं आहे की कधीकधी ग्राहकांच्या डोळ्यात तर कधीकधी कांदा उत्पादक जो शेतकरी आहे त्याच्या डोळ्यात पाणी आणणारं हे पीक आहे. आणि म्हणून याचं तंत्रज्ञान जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तंत्र जाणून घेतलं तर हंगाम गाठता येतो आणि हंगामानुसार जर आपण लागवड केली तर वेळेत आपल्याला त्याची काढणी करता येते, पोस्ट हार्वेस्ट करता येतो, म्हणजे काढणी पश्चात आपल्याला व्यवस्थित त्याचं तंत्रज्ञान करता येतं. तंत्रज्ञानाचा हातात कधीकधी इतका कांदा महाग होतो की गृहिणी म्हणतात की आता कांदा नको वापरायला आहारामध्ये. तर अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचं पीक आहे. त्याच्या लागवडीचं तंत्रज्ञान जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपण कृषी दर्शनमध्ये हा चर्चेसाठी विषय निवडला आहे, आपल्या माहितीसाठी. आज या विषयावर माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत एक नव्हे तर दोन महानुभव तज्ज्ञांना आपण स्टुडिओत आमंत्रित केलं आहे. आपली ओळख करून देतो. सर्वप्रथम डॉक्टर मंजाबापू गावडे. गावडे सर हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जे अहमदनगर जिल्ह्यामध्ये, तिथे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र आहेत, तिथे ते कार्यरत आहेत, प्रोफेसर आहेत, प्राध्यापक आहेत आणि अनेक वर्षांचा या पिकातला त्यांचा अनुभव आहे. कांदा पिका लागवडीविषयी त्यांचा मोठा अनुभव आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला त्याची प्रचिती येईलच. त्यानंतर आपल्यासोबत आहेत प्रगतशील कृषीभूषण शेतकरी श्रीयुत विष्णू जरे. विष्णूजी हे बहिरवाडी, पोस्ट जेऊर, जिल्हा अहमदनगर, इथे ते कार्यरत आहेत. त्यांची शेती करतात, बहिरवाडीमध्ये राहतात आणि तिथेच त्यांची शेती करतात आणि गेली 20 वर्ष त्याहीपेक्षा जास्त ते कांदा लागवड करतात आहे. त्यामुळे त्यांचा एक अनुभव आपल्याला आज कार्यक्रमाच्या माध्यमातून ते अनुभव शेअर करणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आजचा जो कांदा उत्पादक करणारा जो शेतकरी हा कार्यक्रम बघत असेल, मला असं वाटते याचा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. नमस्कार. आपल्या दोघांचंही कृषी दर्शन या कार्यक्रमात मनापासून स्वागत. सर, आपला हा कार्यक्रम लाईव्ह फोन इन आहे, तर बऱ्याच शेतकऱ्यांना तुम्हाला फोन करून प्रश्न विचारायचे आहेत. त्यामुळे पहिले आपण त्यांना फोन नंबर सांगूया, म्हणजे ते थेट फोन करून तुम्हाला प्रश्न विचारतील. मंडळी, फोन नंबर आमचे नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 24908050 आणि दुसरा नंबर आहे 24988050. जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा एसटीडी कोड अगोदर फिरवायचा आहे आणि नंतर नंबर फिरवायचा आहे. मंडळी, आपल्याला अजून एक नंबर विनंती की जर फोन करून प्रश्न आपल्याला विचारायचा असेल तर सर्वप्रथम आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि प्रश्न सलग विचारा, म्हणजे प्रश्न आम्हाला व्यवस्थित ऐकू येईल आणि वेळेची सुद्धा बचत होईल. डॉक्टर साहेब, आपल्यापासून सुरू करूया. डॉक्टर साहेब, आता कांदा लागवडीचा आपण जेव्हा विचार करतो तर हंगाम हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हंगाम आपल्याला पकडता आला पाहिजे, त्यात लागवड झाली पाहिजे, अडथळे नाही आले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर हंगामनिहाय आपल्याला लागवड करायची असेल तर त्यानुसार जातींची निवड करणं अत्यंत गरजेचं आहे. तर दर्शकांना काय सांगता येईल याविषयी? शेतकरी बांधवांनो, कांदा लागवड व्यवस्थापनामध्ये हंगामाने वाणाची निवड ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आपण जर पाहिलं तर उन्हाळ्याचे 3-4 महिने सोडले तर वर्षभर कांद्याची लागवड ही केली जाते. परंतु प्रामुख्याने 3 हंगाम कांदा लागवडीमध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. यामध्ये आपण पाहिलं तर पहिला हंगाम जो आहे हा खरीप हंगाम, म्हणजे पावसाळी कांदा. यानंतर दुसरा जो हंगाम आहे तर हा उशिराचा पावसाळी किंवा ज्याला आपण रांगडा हंगाम म्हणतो. आणि सर्वात महत्त्वाचा जो हंगाम आहे कांदा लागवडीमध्ये तर हा रब्बी किंवा उन्हाळी हंगाम. कारण
रब्बी किंवा उन्हाळी हंगामामध्ये कांदा पिकाची उत्पादकता ही सर्वात जास्त असते आणि याच हंगामातला कांदा हा साठवणुकीसाठी आपण वापरतो आणि ज्यावेळेला आपल्याला मार्केटमध्ये दर हे चांगल्या प्रकारे मिळतील त्यावेळी आपण याची विक्री ही करू शकतो. तर शेतकरी बांधवांनो, आपण जर पाहिलं तर कांद्यामध्ये हंगामनिहाय वाणाची निवड ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. कारण रब्बी हंगामासाठी तुमचे खरीपाचे किंवा पावसाळी जे वाण आहेत तर हे लागवड करता येणार नाही किंवा आपण जर केले तर त्याचं इच्छित उत्पादन जे ते आपल्याला मिळणार नाही. म्हणून वाणाची निवड ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने बसवंत 780 हा वाण अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा खरीपाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा वाण असून बसवंत 780 हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने खरीप हंगामासाठी विकसित केलेला आहे. आणि या वाणाची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर कांदा आकाराने गोल असतो, शेंड्याकडे थोडासा निमुळता आणि फिकट गुलाबी रंगाचा असतो. आपण जर पाहिला तर पुनर्लागवडीपासून हा कांदा साधारण 100 ते 110 दिवसांमध्ये हा काढणीला तयार होतो. आणि महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे या वाणाचं तर यामध्ये जोड कांदे किंवा डेंगळे येण्याचे प्रमाण अतिशय नगण्य किंवा कमी आहे. दुसरी जी गोष्ट आहे हा कांदा आपण जर पाहिलं तर पावसाळी कांदा आपण साठवत नाही, परंतु जर मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये जर कांद्याचे दर हे कमी असतील तर 1.5 ते 2 महिन्यापर्यंत हा वाण आपण साठवू सुद्धा शकतो. आणि महत्त्वाची जी बाब आहे घन पदार्थाचं प्रमाण जे आहे तर या वाणामध्ये साधारण 12% आहे आणि उत्पादन क्षमता जी आहे तर साधारण हेक्टरी 25 ते 30 टनापर्यंत उत्पादन क्षमता या वाणाची आहे. यानंतर खरीपासाठी जो वाण आहे तर हा दुसरा वाण यंत्रेपण किंवा नाशिक नाल या नावाने हा ओळखला जातो आणि हा वाणसुद्धा खरीपाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा वाण आहे. आपण जर पाहिली तर या वाणाची वैशिष्ट्य हा कांदासुद्धा आकाराने गोल, थोडासा चपटा आणि कांद्याचा रंग जो आहे तर हा जांभळट लाल रंग असतो. दुसरी जी गोष्ट आहे हा कांदासुद्धा लागवडीपासून 100 ते 110 दिवसामध्ये काढणीला तयार होतो आणि यामध्ये डेंगळे किंवा जोड कांद्याचे प्रमाण हे अन्य वाणाच्या तुलनेमध्ये थोडंसं जास्त असतं, परंतु घन पदार्थाचे प्रमाण आहे साधारण 11 ते 12% या वाणामध्ये आपल्याला आढळून येतं आणि उत्पादन क्षमता जी आहे ती ही 20 ते 25 टनापर्यंत या वाणामध्ये असते. यानंतर तिसरा जो महत्त्वाचा वाण आहे यामध्ये ॲग्रीफाऊंड डार्क रेड हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा वाण आहे. या वाणाची सुद्धा वैशिष्ट्ये जर आपण पाहिले तर कांदा हा आकाराने गोल असतो, कांद्याचा रंग हा गर्द लाल असून हा सुद्धा साधारण 90 ते 110 दिवसामध्ये हा पुनर्लागवडीपासून काढणीला तयार होतो आणि घनपदार्थाच्या प्रमाणात जर विचार केला आपण तर 12 ते 13% घनपदार्थाचं प्रमाण या वाणामध्ये असतं. आणि दुसरी जी गोष्ट आहे उत्पादन क्षमता जी आहे तर यामध्ये 25 ते 28 टनापर्यंत या वाणाची आहे. सर एक फोन येतो आहे श्रीगोंदा अहमदनगरहून, विचारा. हॅलो सर, आपला कांद्याच्या माना लांबलेल्या आहेत, 1.5 महिन्याचा कांदा झालाय आणि म्हणजे त्याला कोणतं औषध मारावं? त्याच्यावर कुठला रोग आलाय का बापूजी? एक पांढरा करपा आहे आणि मान लांब झाली जास्त. मान लांब झाली आणि पांढरा करपा आहे. आपण विचारूया सरांना, एवढाच प्रश्न आहे ना बापूजी? हा हा बापूजी, आपण जर पाहिलं तर कांद्याच्या माना लांबणं ही अतिशय कांदा उत्पन्नाच्या दृष्टीने ही घातक गोष्ट आहे. कारण ज्यावेळी कांद्याची मान ही लांबती त्यावेळी कांदा खालचा जो कांद्याचा जो बल्ब किंवा कांदा असतो हा कांद्याची जाडी आणि मानेची जाडी ही सारखी होते, म्हणजे कांदा पोषणाला मोठ्या प्रमाणात हा प्रादुर्भाव होत असतो. आणि यासाठी ही जी विकृती आहे कांद्यामध्ये ती ही होण्याचे प्रमुख जे कारण आहे ते खत व्यवस्थापन आहे आणि चुकीचे जे कीटकनाशक आहेत यांचा वापर जर आपण केला तर कांद्याच्या माना हे लांबतात आणि कांदा पोषणाला याच्यावरती विपरीत परिणाम होतो. म्हणून आपण कांदा ज्यावेळेला आपण लागवड करतो त्यामध्ये खत व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे. यामध्ये नत्रयुक्त खताचा संतुलित वापर करणं गरजेचं आहे. अतिरिक्त जर आपण नत्राचा वापर केला तर अशा कांद्याच्या ह्या माना लागवडीनंतर ह्या लांबतात आणि नंतर कांदा पोषणाला त्याचा विपरीत परिणाम होतो. दुसरी जी गोष्ट आहे ज्या काही मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये काही रासायनिक कीटकनाशक आहेत तर यामध्ये तुमचे लॅम्बडा ग्रुपमधली जी कीटकनाशक आहेत तर यामध्ये जिब्रेलिक ॲसिडचं प्रमाण हे असतं आणि त्यामुळे कसं होतं कांदा पिकाची ही वाढ ही किंवा माना लांबण्याचं प्रमाण हे वाढतं आणि नंतर कांदा पोषणाला यावरती विपरीत परिणाम होतो. म्हणून शक्यतो
जे शिफारसी जे औषधं आहेत तर त्यांचाच वापर आपण कांदा पिकाच्या रोग आणि किडीसाठी जर केला तर माना लांबण्याचा जो प्रादुर्भाव आहे तर हा होणार नाही आणि भविष्यामध्ये आपलं जे कांदा पोषण किंवा कांदा उत्पादनावरती याचा विपरीत परिणाम होणार नाही. म्हणून शिफारस औषधं आणि खत मात्रा देणं हे कांद्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. डॉक्टर साहेब, थोडक्यात आता श्रीगोंदा तालुका म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातनंच हे शेतकरी आहेत. बापूजी आता ज्यांनी फोन केला, मला असं वाटतं की अशा परिस्थितीमध्ये विद्यापीठ जवळ आहे त्यांच्या, तर तिथे जाऊन सुद्धा तज्ज्ञांशी सल्लामसलत करणं गरजेचं आहे. कारण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन जर आपण रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर केला तर होणारं नुकसान आपल्याला टाळता येऊ शकतं. त्यामुळे एखादी फेरी विद्यापीठात आपण जाऊन मारून तज्ज्ञाचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. सर, आपण व्हेरायटी ज्या वेगवेगळ्या आपण ज्यांचा वाहनाच्या शिफारसी आपण सांगत होतो आणि तेवढ्यात फोन आला, कोणते अजून असे वाहन आहेत की जो कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याला त्याचा उपयोग होऊ शकतो? शेतकरी बांधवांनो, यानंतर महत्त्वाचा जो हंगाम आहे कांदा लागवडीचा हा रांगडा हंगाम किंवा उशिराचा खरीप किंवा पावसाळी. यासाठी प्रामुख्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले समर्थ नावाचा वाणा विकसित केलेला आहे. आपण जर या वाणाची वैशिष्ट्ये जर पाहिली तर हा कांदा आकाराने गोल असतो आणि प्रमुख जे वैशिष्ट्य आहे या वाणाचं तर हा सर्वात कमी कालावधीमध्ये म्हणजे 90 दिवसामध्येच पुनर्लागवडीनंतर हा वाण काढणीला येतो. दुसरं जे आहे साधारण 2 महिन्यापर्यंत हा कांदा आपण जर मार्केटमध्ये रेट नसतील तर हा आपण साठवून सुद्धा करू शकतो. यानंतर महत्त्वाची जी बाब आहे हा आपण खरीप किंवा रांगडा या दोन्ही हंगामासाठी हा उपयुक्त वाण आहे आणि साधारण 22 ते 25 टनापर्यंत प्रति हेक्टरी या वाणाचं उत्पादन हे आपल्याला मिळतं. म्हणून रांगडा हंगामात जर विचार केला तर या वाणाची निवड करणे हे शेतकरी बांधवांनी अतिशय गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, यानंतर महत्त्वाचा जो हंगाम आहे तो रब्बी किंवा उन्हाळी हंगाम आणि यासाठी अतिशय महत्त्वाचे किंवा उपयुक्त वाण विद्यापीठाने विकसित केलेले आहेत. यामध्ये आपण जर पाहिलं तर N2-4-1 हा अतिशय महत्त्वाचा वाण विद्यापीठाने विकसित केलेला आहे आणि हा या वाणाची जर वैशिष्ट्ये आपण पाहिली तर साठवणुकीसाठी सगळं मार्केटमध्ये जे उपलब्ध वाण आहेत या वाणामध्ये सर्वात उत्तम वाण आहे. साधारण 6 ते 7-8 महिन्यापर्यंत हा वाण साठवणुकीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे राहतो. कांदा हा आकाराने गोलाकार असून विटकरी रंगाचा असतो. दुसरी जी गोष्ट आहे उत्पादन क्षमता या वाणाची अतिशय चांगली आहे. 30 ते 35 टनापर्यंत उत्पादन या वाणाचं आपल्याला मिळतं आणि जे घन पदार्थ किंवा जे TSS म्हणतो आपण तर हा साधारण 13% या वाणामध्ये आढळून येतो. दुसरी जी गोष्ट आहे डेंगळे किंवा तुमचं जोड कांद्याचे प्रमाण आहे हे अतिशय नगण्य किंवा एकदम अल्प प्रमाणात या वाणामध्ये आपल्याला आढळून येतं. म्हणून रब्बी वाणाच्या हंगामाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा वाण हा आहे. यानंतर महत्त्वाचे जे वाण आहेत तर यामध्ये ॲग्रीफाऊंड लाईट रेड नावाचा जो वाण आहे तर तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा वाण आहे आणि या वाणाची उत्पादन क्षमता सुद्धा चांगली आहे. साधारण 30 ते 32 टनापर्यंत उत्पादन या वाणाचं मिळतं. कांदा सुद्धा आकाराने गोल असून फिकट लाल रंगाचा आहे आणि हा सुद्धा साधारण तुमचा 120 ते 125 दिवसामध्ये पुनर्लागवडीनंतर काढणीला तयार होतो आणि घनपदार्थाचं प्रमाण जर पाहिलं तर 13 ते 14% या वाणात सुद्धा आहे आणि 5 ते 6 महिन्यापर्यंत साठवणुकीमध्ये या वाणाची टिकवण क्षमता आहे. म्हणून हा वाण सुद्धा आपण रब्बी किंवा उन्हाळी हंगामात जर विचार केला तर अतिशय उत्तम किंवा चांगला वाण आहे. यानंतर महत्त्वाचे जे वाण आहे तर याच्यामध्ये विद्यापीठाने अतिशय सरस वाण तयार केलेले. पांढऱ्या कांद्यामध्ये आपण फुले समर्थ नावाचं एक वाण विकसित केलेलं आहे. तर या वाणाची जी वैशिष्ट्य आपण जर पाहिली तर कांदा हा पांढऱ्या रंगाचा असतो आणि प्रामुख्याने हा जो वाण आहे तर हा वाण तुमच्या औषधी गुणधर्मात जर विचार केला तर औषधी गुणधर्म या वाणामध्ये असल्यामुळं औषधी कंपन्यांमध्ये याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो. दुसरी गोष्ट या वाणाचा जो उपयोग आहे तर हा प्रक्रियेसाठी अतिशय चांगला वाण आहे. म्हणजे कांद्याची पावडर तयार करायची असेल किंवा तुमचे फ्लेक्स तयार करायचे असतील तर अतिशय उत्तम वाण हा आहे पांढऱ्या कांद्यामध्ये. फोन घेऊया, माफ करा. उत्तम सोनावणे, कोपरगाव, जिल्हा अहमदनगर इथून काही प्रश्न विचारू इच्छितात. विचारा उत्तमजी. उन्हाळी कांद्याची ना कमी पाण्यामध्ये उत्पन्न देणारी व्हरायटी कोणती? कमी पाण्यामध्ये उत्पादन देणारी व्हरायटी आपल्याला हवी आहे. मला असं वाटतं की खूप छान प्रश्न तुम्ही विचारलाय, कारण पाण्याचं दुर्भिक्ष यावर्षी जरी पाऊस पडला ते गेले 10-12 वर्ष आपण बघतोय की पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं. त्यामुळे कमी पाण्यामध्ये जर चांगलं उत्पादन देणारी एखादी वाण असेल, एखादी जात असेल तर नक्कीच आपल्याला जाणून घ्यायला आवडेल. पण मंडळी, त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती.
मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमात मनापासून स्वागत. सर, ब्रेक घेण्यापूर्वी एक फोन आला होता उत्तम सोनवणे, कोपरगाव, जिल्हा अहमदनगर इथून, आणि त्यांनी विचारलंय की कमी पाण्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जर किंवा रबी हंगामात जर आपल्याला ही लागवड करायची असेल तर कोणत्या वाणाची शिफारस आपण कराल, काय सांगता येईल सर? सोनवणेजी, आपण जर पाहिलं तर उन्हाळी हंगामामध्ये ज्यावेळेला आपण कांदा लागवड करू इच्छिता तर आपण उन्हाळी हंगामातील वाणांचा जर विचार केला तर उन्हाळी हंगामामध्ये जे वाण येणारे आहेत हे साधारण 120 ते 130 दिवसामध्ये तयार होतात. आणि या कांदा पिकाचा जर आपण विचार केला तर कांदा पिकाची मुळं ही जमिनीमध्ये साधारण 2 इंचापर्यंत हे खाली जातात. म्हणजे आपल्याला पाणी देणं हे गरजेचंच असतं. म्हणून आणि जमिनीचा जो प्रकार आहे किंवा जमिनीच्या पोतानुसार आपण जर पाहिलं तर उन्हाळी हंगामामध्ये साधारण हलक्या किंवा मध्यम जमिनीमध्ये 8 ते 10 दिवसांनी आपल्याला पाणी या पिकासाठी देणं गरजेचं असतं. परंतु असा कमी पाण्यामध्ये येणारा वाण नाही, परंतु पाण्याची आपण वेगवेगळ्या पद्धतीने बचत करून कांद्यासाठी आपण ठिबक सिंचन किंवा सूक्ष्म फवारा पद्धत जर वापरली तर निश्चितच कमी पाण्यामध्ये आपण अधिक उत्पादन कांदा वाणाचे घेऊ शकू. परंतु कांदामध्ये असा कुठलाही वाण कमी दिवसामध्ये येणारा कमी पाण्यामध्ये येणारा वाण हा नाही. कारण सर, थोडक्यात आपण म्हणजे ठिबक सिंचनचा वापर करून, सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीचा वापर करून, सूक्ष्म जलसिंचनाच्या पद्धतीचा वापर करून पाण्याची बचत पण करू शकतो आणि कमी पाण्यामध्ये आपण चांगलं उत्पादन पण घेऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण ठिबक सिंचन म्हणजे ड्रीप इरिगेशनचा अवलंब करतो तेव्हा 100% पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा अवलंब त्या माध्यमातून करता येईल आणि उत्तम दर्जाचं उत्तम भरघोस पीक आपल्याला कांद्याचं घेता येईल. विष्णूजी, मला प्रश्न आपल्याला एक विचारायचा आहे की कांदा लागवडीकडे आपण केव्हा वळलात, केव्हा सुरुवात झाली, किती एकर क्षेत्र आहे आणि आता सद्यस्थिती काय आपल्या शेतामध्ये आणि आपले काय अनुभव आहे? मी सर्वसाधारण 20 ते 22 वर्षापासून कांद्याची लागवड करतो. बरोबर. तसं माझं गाव पूर्ण कांदा आणि लसूण पिकवणारच गाव आहे. त्या गावामध्ये 100% माझ्या गावामध्ये कांदा आणि लसूण हा पीक तयार होत असतो. बरोबर. आणि ते करत असताना शेतकरी हा अडाणी असतो. तो पूर्वीची जे बियाणे तीच बियाणं वापरायचं, तेच बियाणं वापरायचं, त्याच्यामुळे उत्पन्नात घट यायची. परंतु मला ज्यावेळेस विद्यापीठाला मी गेलो, विद्यापीठातून ही माहिती घेतली, मी तांत्रिक पद्धतीने कशी शेती करावं ही मी सगळे शेतकऱ्यांचा असा एक ग्रुप केला. आणि तो ग्रुप केल्यानंतर मी शेतकऱ्यांना दाखवलं की बाबा आपण जर चांगल्या व्हरायटी आणल्या तर आपलं उत्पादन वाढन, चांगल्या खताचं व्यवस्थापन केलं तर आपलं उत्पन्न वाढन. या कामी आपण कृषी विभागाचं सहकार्य घेऊ, विद्यापीठाचं सहकार्य घेऊ. आणि त्याच्यामुळे मग आमचं गाव आज फार दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचले कांदा आणि लसणाच्या संदर्भात. दिल्लीमधून अनेक सेक्रेटरी लोक येऊन गेले. त्यांनी बघितलं की या गावामध्ये कशा पद्धतीने पीक घेतलं जातं, उत्पादन कसं वाढवलं जातं. कांद्याचा हा चांगल्या पद्धतीचा प्रोग्राम आमच्या गावामध्ये घडत असतो नेहमी. एक फोन घेऊया. अहमदनगरहून लक्ष्मण हरिपुंडे काय विचारू इच्छितात? विचार. लक्ष्मण हरिपुंड. हा, माफ करा, लक्ष्मण हरिपुंड. लक्ष्मणजी, विचारा प्रश्न. विचारा. आम्हाला असं विचारायचं आहे की चिंगळी कांदा कधी मुदतीत तयार होतो, तर ती चिंगळी कधी टाकायचं आणि ती चिंगळी कशी काय लावायची पुढं? पुंडजी, आपण जर पाहिलं तर चिंगळी कांदा उत्पादन तंत्रज्ञान हे अतिशय महत्त्वाचं तंत्रज्ञान महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं आहे. आणि या तंत्रज्ञानामध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये म्हणजे 75 दिवसामध्येच आपण कांद्याचं उत्पादन हे घेऊ शकतो. यासाठी जे खरीप किंवा रांगड्यासाठी जे वाण आपण वापरतो याच वाणाची आपण निवड करणं गरजेचं आहे. यामध्ये बसवंत 780 किंवा फुले समर्थ या 2 वाणाचा अंतर्भाव आपण या चिंगळी कांदा उत्पादनामध्ये करू शकतो. आणि यासाठी आपण जे कांदा उत्पादन करणार आहात तर याची पूर्वतयारी तर ही जून ते जानेवारी फेब्रुवारीमध्येच करणं गरजेचं असतं. यामध्ये ज्या वेळेला थंडी कमी होते त्यावेळेला साधारण 15 जानेवारीच्या दरम्यान आपल्याला ही कांद्याची रोपवाटिका तयार करावी लागते. आपण जर पाहिलं तर आपण कांदा लागवडीसाठी साधारण 5 गुंठे क्षेत्र हे 1 एकर क्षेत्रासाठी रोपवाटिकेला हे आवश्यक असतं. ज्यावेळेला आपण चिंगळी द्वारा कांदा उत्पादन घेऊ इच्छिता तर अशा वेळी आपल्याला हे क्षेत्र हे वाढवावं लागतं. साधारण 8 ते 10 गुंठे क्षेत्र हे 1 एकर चिंगळी लागवडीसाठी आपण हे वापरू शकतो. तर यासाठी आपल्याला रोपापेक्षा तर ज्यावेळेला आपण हे रोपं टाकतो तर हे थोडेसे पातळ करावे लागतात की जेणेकरून तुमची जी चिंगळी ही साधारण 1.5 ते 2 सेंटीमीटर व्यासाची होईल. आणि
ही 2 ते 1.5 सेंटीमीटर व्यासाची चिंगळी, तर ही साधारण आपल्याला 2 ते 2.5 महिन्यापर्यंत ही आपल्याला चिंगळी तयार होते. आणि त्यानंतर ज्यावेळेला चिंगळी तयार होईल, चिंगळी तयार झाल्यानंतर हिचं पाणी बंद करणं गरजेचं असतं. पाणी बंद केल्यानंतर चिंगळी ही कडक होते किंवा हार्डेनिंग होते. आणि नंतर ही चिंगळी जसं आपण लसूण काढणी करतो तर तशी ही पातीसं ही काढून घ्यायची लसणासारखी आणि हिच्या जुड्या बांधायच्या, सावलीमध्ये ही सुकवायची आणि नंतर आपण आपल्या शेडमध्ये ही सावलीमध्ये ही साठवणूक करू शकतो. यामध्ये आढ्याला आपण बांबूवरती ह्या जुड्या टांगून ठेवू शकतो किंवा गोल आपण त्याची गरी लावून हे साठवण करू शकतो. साधारण ह्या 2 ते 2.5 महिन्यापर्यंत ह्या चिंगळीच्या जुड्या आपण सावलीमध्ये साठवायच्या. आणि नंतर जून महिन्यामध्ये ज्यावेळेला आपल्याकडे पाणी उपलब्ध होईल किंवा पाऊस सुरू होईल अशा वेळेला आपण शेत तयार करून सरी पद्धतीने जर चिंगळीची लागवड केली साधारण 15 बाय 10 सेंटीमीटरहून, तर साधारण 75 दिवसामध्येच आपला कांदा हा काढणीला येतो. आपण जर तसं पाहिलं तर ज्यावेळेला आपण खरीपाचा किंवा पावसाळी कांदा लागवड करायचा असेल तर रोपवाटिका जी आहे ते या रोपं तयार होण्यासाठी साधारण 1.5 ते 2 महिने आपल्याला लागतात. परंतु त्या रोपवाटिकेचे रोपं तयार होण्याच्या कालावधीमध्येच आपला हा कांदा काढणीला तयार होतो. आणि हा कांदा मार्केटमध्ये शॉर्टेजच्या किंवा ज्यावेळेला कांद्याची कमतरता असते अशा वेळी मार्केटमध्ये तयार होत असल्याने मार्केटमध्ये दरसुद्धा अतिशय चांगले मिळतात आणि उत्पादनसुद्धा अतिशय चांगलं मिळतं. म्हणून शेतकरी बांधवांना अतिशय चांगला फायदा या चिंगळी तंत्राद्वारे जर आपण कांदा उत्पादन केलं तर होतो आणि कमी कालावधीमध्ये होतो. म्हणून या तंत्राचा अवलंब शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात करणं गरजेची. सर एक फोन घेऊया, माफ करा, एक फोन घेऊया. औरंगाबादहून एकनाथ मोरे काय विचारू इच्छितात? विचारा एकनाथजी. हॅलो. हा विचार, आवाज येतोय. हा सर, नमस्कार. नमस्कार. औरंगाबादहून बोलतोय. बोला. सर, आमच्या इथं 2 एकर शेती आहे. हो. आणि यावर्षी कांदा खराब झालाय. बर. तर कोणते औषधे वापरायची यावर्षी, आम्हाला थोडं मार्गदर्शन. कांदा उभं पीक आपलं खराब झालं आहे असं आपल्याला म्हणायचं आहे? हो सर. बरोबर. आपण तज्ज्ञांना विचारूया आणि आपल्यासोबत विष्णूजी पण आहेत, त्यांनाही विचारूया. सर, आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, त्यानंतर मला एक विष्णूजींना पण एक प्रश्न विचारायचा, पण मंडळी त्याआधी घेऊ एक छोटीशी विश्रांती. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमात मनापासून स्वागत. मला सर एक आपला ब्रेक घेण्यापूर्वी एक फोन आला होता एकनाथ मोरेंचा, त्याचं उत्तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण त्यापूर्वी मला विष्णूजींना एक प्रश्न विचारायचा आहे की आपण 20 वर्षापासून जवळपास 20-22 वर्ष कांदा लागवड करताय, तर बीज प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आता जो प्रश्न आला मला असं वाटतं त्याचा संबंध, ते जे म्हणाले की कांदा खराब झाला, तर बीज प्रक्रिया आपण असं म्हणतो की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी, संतांनी असं म्हटलंय. संत तुकाराम आणि संत एकनाथ, सगळे ज्ञानेश्वर संतांनी आपल्याला खूप काही काही गोष्टी सांगितल्यात. मला असं वाटतं काळाच्या ओघात विसरलो आपण. काय सांगता येईल सर? साहेब, खरंच इतका चांगला प्रश्न विचारला तुम्ही हा. हो, हो. आणि हा सगळा शेतकऱ्यांच्या अगदी हिताचा प्रश्न येतो. हो. कारण बीज प्रक्रिया जर केली तर बीज प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला सांगतो 20-25% उत्पादन वाढतं. हो. आणि आजार कमी येतात, रोग कमी होतात, त्याच्यामध्ये रोग होत नाही. आता त्याला काय करायचं, कांद्याचं बियाण्याला ट्रायकोडर्मा, PSB, आयझोटो हे तिन्ही घ्यायचे एका ठिकाणी, गुळाचं पाणी करायचं, गुळाचं पाणी करून शनी ते बियाण्याला हळूवार चोळून घ्यायचं आणि तसं त्याची प्रक्रिया केल्यानंतर ती बियाण्यावर शेतामध्ये टाकून द्यायचं रोपवाटिकेमध्ये. किमान 25% 20% निश्चित उत्पन्न शेतकऱ्याचं वाढतं आणि रोग अतिशय कमी होतात. त्याच्यामुळं खालून मूळकोजव्या रोग येत नाही, वरून करपा वगैरे तो सुद्धा हे केला जातो आणि PSB खत मिळून देण्याचं काम करतं. आयझोटो हे हवेतलं जे नत्र असतं हे नत्र मिळून द्यायचं काम करतं आणि रोपवाटिका ही अतिशय चांगल्या प्रकारची होती. बरोबर. आपण आता दर्शकांना ते रोपवाटिकेचं चित्र दाखवलं. मला असं वाटतं की बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बीज प्रक्रिया करायला खर्च कमी येतो, वेळ कमी लागतो, त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर, आता जो फोन आला होता औरंगाबादहून एकनाथ मोरेजींचा, त्यांनी असं विचारलंय की कांदा खराब झालाय, म्हणजे उभं पीक आहे आणि तो खराब झालाय, तर काय सांगतायत सर आपल्याला? मोरेजी, आपण जर पाहिलं तर आता सध्या पावसाळी वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे आणि कंटिन्युअस पाऊस चालू आहे. साधारण 15 ते 20 दिवस कंटिन्यू रोजच पाऊस येत होता. त्यामुळे या ढगाळ आणि आर्द्रतायुक्त वातावरणामध्ये कांदा पिकावरती प्रामुख्याने तुमचा करपा आणि फुलकिडी या 2 रोग आणि किडीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि या रोग आणि किडीमुळं तुमचं जे कांद्याचं पीक आहे, ही पात जी आहे कांद्याची ती वरच्या बाजूला करपलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, फुलकिडीमुळं
कांद्याच्या पातीवरती पांढरे टिपके पडलेले आहेत आणि याचा परिणाम तुमच्या उत्पादनावरती मोठ्या प्रमाणात होणार आहे. तर यासाठी आपण या रोगकिडीचं वेळीच बंदोबस्त करणं गरजेचं आहे. यासाठी आपण जर फुलकिडीत जर विचार केला तर कार्बोसल्फान किंवा मिथिल डेमॅटॉन किंवा सायपरमिथ्रिन ही जी रासायनिक कीडनाशक आहेत बाजारामध्ये उपलब्ध, तर ही आंतरप्रवाही बुरशीनाशकाबरोबर जर आपण फवारणी केली, बुरशीनाशकाचा जर विचार केला तर आपण डायथेनियम 45 किंवा फॉलिक्युअर किंवा तुमचं कवच किंवा 22 या कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा एकत्रितपणे जर फवारा केला तर निश्चितच आपण रोग आणि किडी या दोन्ही योग्य प्रकारे आपण आटोक्यात आणून आपलं कांदा पीक हे वाचू शकतो. सर एक फोन घेऊया, माफ करा. चंद्रपूरहून मधुकर भोयर काय विचारू इच्छितात? भोयर मधुकरजी विचारा. विचारा मधुकरजी विचारा. हॅलो. हा आवाज येतो, विचारा. साहेब, ते आपल्याला ओला कांदा विकण्यासाठी पातीचा ओला कांदा हो. रोपवाटिका तयार न करता लवकरात लवकर उत्पादन घेण्यासाठी जर आपण मोठ्या कांद्याचे 4 भाग करून सरीमध्ये गाडले तर त्याचं उत्पन्न चांगलं येईल का म्हणतो? नाही सर काय सांगता येईल? नाही, तसं येणार नाही. कारण आपण ज्या वेळेला मोठा कांदा 4 भाग करून लावला तर याच्या जे उपयोग आहेत हा बीज उत्पादनासाठी हा मोठा कांदा कापून केला जातो. परंतु आपण जर ओला पातीचा कांदा जर आपल्याला करायचा असेल तर आपण चिंगळी तंत्रज्ञानाद्वारे जर आपण कांद्याची लागवड केली तर साधारण तुमचा 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुमचा कांदा हा पातीस विक्रीसाठी तयार होईल. आणि यासाठी आपण येत्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये जर चिंगळी तयार करून घेतली आणि त्यानंतर उन्हाळ्यामध्ये आपण जर याची लागवड केली तर चांगल्या प्रकारे आपण ओला पातीचा कांदा हा बाजाराच्या दृष्टीने तयार करू शकू. सर आता रोपवाटिका जर आपल्याला करायची असेल तर याची तंत्रशुद्ध शास्त्रशुद्ध काही पद्धत आहे का? हो, आहे ना. शेतकरी बांधवांना आपण जर पाहिलं तर रोपवाटिकेसाठी आताच मी सांगितलं आपल्याला की 1 एकर जर क्षेत्र आपल्याला कांदा लागवड करायचं असेल तर साधारण 5 गुंठे क्षेत्र हे रोपवाटिकेसाठी आपल्याला आवश्यक असतं. यामध्ये रोपवाटिकेचे क्षेत्र निवड करणं ही महत्त्वाची बाब आहे. रोपवाटिकेचे क्षेत्र निवडताना क्षेत्र हे आपलं विहिरीजवळ किंवा पाण्याच्या स्रोताजवळ असणं गरजेचं आहे. हे तुमचं लो लाईनचं किंवा जिथं पाणी साठतं असं क्षेत्र हे रोपवाटिकेसाठी निवड करू नये. साधारण निचऱ्याचं मध्यम जमीन जर आपण रोपवाटिकेसाठी निवडली आणि ही जमीन आपण मशागत करून नांगराची एक नांगरट करून वलवून जर प्लॅस्टिकच्या कागदाने साधारण 10 ते 15 दिवस जर झाकून ठेवली तर हे क्षेत्र पूर्ण तुमचं निर्जंतुक होतं आणि तणांचा प्रादुर्भावसुद्धा या क्षेत्रामध्ये आपणास कमी होतो. आणि यानंतर कुळवाच्या पाळ्या देऊन आपण रोपवाटिकेसाठी वाफे तयार करणं हे महत्त्वाचं असतं. वाफ्याची जी लांबी आणि रुंदी आहे ही जमिनीच्या उतारानुसार करणं आवश्यक असतं. यासाठी आपण जर पाहिलं तर 1x2 मीटर किंवा 1x3 मीटरचे वाफे तयार करून घ्यायचे, गादी वाफे. आणि यावरती साधारण 2 गमेले चांगलं कुजलेलं शेणखत आणि ट्रायकोडर्मा जो आहे आपल्या रोपामध्ये तुमचा मूळकुजव्या हा रोप किंवा रोप कोलमडणे याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ट्रायकोडर्मा हे जे जैविक बुरशीनाशक आहे तर याचा वापर आवर्जून करणं गरजेचं असतं. साधारण प्रति स्क्वेअर मीटरसाठी जर 15 ते 20 ग्रॅम आपण ट्रायकोडर्मा कुजलेल्या शेणखतातून वापरलं तर अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला याचे मिळतात. आणि गादी वाफ्यावरती आपण रोपं हे फोकून न टाकता आपण जर गादी वाफ्यावर हाताने किंवा काडीच्या सहाय्याने साधारण 5 सेंटीमीटरवरती रेषा पाडून बी हे पातळ किंवा जास्त दाटही न करता मध्यम बियाची जर पेरणी केली तर रोपवाटिकेसाठी जे बी वापरणारे आपण हे बियाचं प्रमाण सुद्धा आपण 50% हे कमी करू शकू आणि अतिशय चांगली सशक्त रोपं ही आपण रोपवाटिकेमधून तयार करू शकू. सर एक फोन घेऊया. नाशिकवरून एक फोन आहे, पंकज झलटे काय विचारू इच्छिता? पंकजी विचारा. हॅलो. हा पंकजी विचारा. सर म्हटलं आम्हाला आहे ना कांदा लागवड करायची अजून 4-5 दिवसात. हो पंकजी प्रश्न सलग विचारा, टीव्हीचा आवाज कमी करा. हा कांदा लागवड करायची तर मग खाली खत काय टाकले पाहिजे? बरं, आपला प्रश्न कळलाय. कांदा लागवड करायची आहे आणि त्यात खताचं नियोजन कसं करायचं, खताचं व्यवस्थापन कसं करायचं त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण मंडळी त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. सर एक फोन आला होता
पंकज झालटे यांचा निफाड नाशिकवरून त्यांचा जो प्रश्न होता तो आपल्याला कळला कारण आपण प्रश्न ऐकलाय. पण त्यापूर्वी मला विष्णूजींना एक प्रश्न विचारायचा होता कारण रोपवाटिकेचा विषय निघाला होता. तर आता बीजोत्पादन सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचं आहे आणि शेतकरी बीजोत्पादन सीड प्रोडक्शनचे प्लॉट घेऊ लागलेत, करू लागलेत आणि त्यात सुद्धा चांगला आर्थिक नफा शेतकऱ्यांना मिळतोय. तर विष्णूजी याविषयीचे अनुभव आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. काय सांगतील दर्शकांना? खूप चांगला प्रश्न आहे साहेब हा. खरं व्यवस्थापदा कांदा शेतकरी काय करतो, मोठ्या साईजचा कांदा लागवडीसाठी घेत असतो. पण कांदा गोड तयार करताना मिडियम कांदा घ्यायचा असतो आणि बारीक पण नको आणि मोठा पण नको. मिडियम साईजचा जर कांदा घेतला आणि तो पण एक भिंगरीचा पाहिजे, तो कांदा एक भिंगरीचा कांदा असावा. एक भिंगरीचा कांदा असेल तर त्याचं उत्पादन सुद्धा पुढचं चांगल्या प्रकारचं घडत असतं. आणि तो कांदा घेतल्यानंतर कांदाच्या वरचे जो पातीकडचा भाग असतो चाराने कट करून टाकायचा. तो कट केल्यानंतर एका बकेटमध्ये एक 22 टन पावडर घ्या, दुसरं एक कीटकनाशक घ्या. ते कीटकनाशकाने 22 टन पावडर हे एकत्र करा. एकत्र केल्यानंतर हे कापलेले जे कांदे आहेत हे कांदे त्याच्यामध्ये एक 5 ते 10 मिनिटं भिजू द्या. भिजल्यानंतर त्याचं ते गोट हे साधारणतः 7 ते 8 इंचावरती एक एक गोट लावा. गोट लागवड केल्यानंतर तुम्हाला सांगतो अतिशय चांगल्या पद्धतीची अशी रोपवाटिका तयार होती आणि बियाण्याचं उत्पादन हे अतिशय चांगल्या प्रकारचं शेतकऱ्याला मिळू शकतं. एक फोन सर आला होता मगाशी, पंकज झालट्यांनी विचारला होता, काय सांगता येईल त्यांचं? झालटेजी, आपण जे विचारलं कांदा लागवड करायची आपल्याला आणि त्यासाठी खत व्यवस्थापन कसं करावं, तर शेतकरी बांधव जे चुकतात तर हे खत व्यवस्थापनामध्येच कांद्याच्या शेतकऱ्याकडून महत्त्वाची चूक होते आणि त्याचा विपरीत परिणाम हा कांदा उत्पादनावरती होतो. तर झालटेजी आपण जर पाहिलं तर ज्यावेळेला आपण कांद्या पिकासाठी शेत तयार करतो तर ते मशागतच्या वेळेसच जे सेंद्रिय खत आहेत तर यामध्ये साधारण 30 ते 40 टन चांगलं कुजलेलं शेणखत हे शेत तयार करतानाच आपण मातीमध्ये मिसळून देणं गरजेचं असतं. जर शेणखत आपल्याला एवढं उपलब्ध झालं नाही तर 15 टनापर्यंत गांडूळ खतसुद्धा आपण त्यावेळी आपण हे वापर करू शकतो. दुसरी जी गोष्ट आहे, रासायनिक खतामध्ये साधारण कांद्याचा जर विचार केला तर विद्यापीठाने जी कांद्यासाठी शिफारस मात्रा जी शिफारस केलेली तर ही साधारण 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश ही रासायनिक खताची जी मात्रा आहे ही साधारण तुमच्या लागवडीच्या वेळेला बेसल डोसमधून देणं आवश्यक असतं. आणि येथे शेतकरी चुका करतात, लागवडीच्या वेळेला कुठलेही रासायनिक खत शेतकरी वापरत नाहीत आणि 1 महिन्यानंतर रासायनिक खताच्या मात्रा देतात. आणि अशा वेळेला कसं होतं, ज्या वेळेला आपला कांदा तुमचा पोषणाच्या अवस्थेमध्ये असतो तर त्यावेळेला या कांद्याला या खताचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात होत नाही आणि ज्यावेळेला कांदा हा तयार होतो त्यावेळेला हे खतं हे लागू पडतात. म्हणून बेसल डोसमधून जर आपण या खताच्या मात्रा आहेत मी सांगितल्याप्रमाणे आता 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश. सर एक फोन घेऊया, माफ करा, एक फोन घेऊया. अहमदनगरहून राहुल आल्हाट काय विचारू इच्छितात? विचारा राहुलजी. हॅलो. हा विचारा. हा नमस्कार साहेब. नमस्कार, विचारा. माझा प्रश्न विष्णू जरे पाटलांना आहे. हो विचारा. हा, तर आमच्या कांद्याला उन्नीचा प्रादुर्भाव जास्त झालाय. होमणीचा. हो. आणि करपा पण जास्त झालेला आहे, तर त्यासाठी काही प्रभावी उपाय असतील तर ते सांगा. बरं, विष्णूजी काय सांगताय? आहे ना, प्रभावी उपाय तर नक्कीच आहे. कारण जर हुमणी अळीचा प्रादुर्भाव जर झाला असेल तर एक कुठलंही चांगल्या प्रकारचं कीटकनाशक जी औषधं असतं ती घ्या. एक ड्रम घ्या, त्या ड्रममध्ये ते औषध टाका आणि ज्यावेळेस आपण शेताला पाणी देतो, कांद्याला पाणी देतो त्यावेळेस त्याच्यातून ते थोड्या प्रमाणामध्ये कसं त्याच्यामध्ये जाईल, प्रत्येक मुळापर्यंत कसं पोहोचन, प्रत्येक वाफ्यात ते औषध कसं जाईल हे पहा. ते जर गेलं औषध जर त्या शेतामध्ये पूर्ण याच्यात विखुरलं गेलं तर हुमणी अळीचा प्रादुर्भाव पटकन कमी होत असतो. सर आता सरांनी त्यांनी जर विचारलं की हुमणीचा प्रादुर्भाव झालाय तर म्हणजे किडीचा प्रादुर्भाव झालाय तर कसं नियंत्रण करायचं, तर सर आता जेव्हा आपण कांदा लागवड करतो, जो कांदा उत्पादक शेतकरी आहे, किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होतच असतो. तर मुख्य किडी किंवा रोग काय आहेत आणि थोडक्यात त्याला जर आपण नियंत्रण करायचं असेल तर कुठल्या कीटकनाशकांची आणि बुरशीनाशकांची किंवा एकत्र कशी फवारणी करतात, काय सांगता येईल? शेतकरी बांधवांनो, आपण जर पाहिलं तर कांदा व्यवस्थापनामध्ये रोग किडी नियंत्रणासाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि यामध्ये पाहिलं तर कांदा उत्पादनामध्ये कांदा पिकावर प्रामुख्याने जर किडीचा विचार आपण केला तर फुलकिडी किंवा थ्रिप्स जे म्हणतो तर याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पिकावरती होत असतो. आपण जर पाहिलं तर
दिवसा किंवा ज्या वेळेला तापमान जास्त असतं तर अशा वेळेला हे थ्रिप्स किंवा फुलकिडी हे कांद्याच्या गाभ्यामध्ये लपून बसते आणि अशा वेळी जर दुपारी किंवा आपण ऊन पडल्यानंतर जर फवारणी केली तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होत नाही. म्हणून आपण कांदा पिकावर फवारणी करताना सकाळी किंवा संध्याकाळी ज्यावेळेला तापमान कमी अशा वेळी करणं गरजेचं असतं. अशा वेळी ही फुलकिडी किंवा थ्रिप्स बाहेर पानावर येते आणि आपल्या सोंडेच्या साहाय्याने पानावरती जखम करते आणि त्यामधून जो रस स्त्रवतो त्यावरती आपली उपजीविका करते आणि पानावर नंतर पांढरे डाग पडतात आणि याचा प्रादुर्भाव जर मोठ्या प्रमाणात झाला तर 30 ते 40% नुकसान हे आपलं कांदा उत्पादनामध्ये होऊ शकतं. तर या किडीच्या नियंत्रणासाठी मार्केटमध्ये जी रासायनिक कीडनाशकं उपलब्ध आहेत यामध्ये सायपरमिथ्रिन आहे. सायपरमिथ्रिन 5 मिली 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन किंवा तुमचं प्रोपेनोफॉस आहे हे साधारण 10 मिली 10 लिटर पाण्यात घेऊन आपण बुरशीनाशकाबरोबर जर यांची फवारणी केली तर चांगल्या प्रकारे आपण या किडीचं नियंत्रण हे करू शकू. आणि या किडीबरोबरच प्रामुख्याने कांदा पिकावर जो रोगाचा प्रादुर्भाव होतो तर यामध्ये करपा नावाचा रोग आहे. यामध्ये 3 प्रकारचे करपे आपल्याला आढळून येतात. पहिला जो करपा आहे हा जांभळा करपा, दुसरा आहे काळा करपा आणि तिसरा जो आहे ब्लाइट नावाचा. तर या तिन्ही करप्याचा प्रादुर्भाव कांदा पिकावरती मोठ्या प्रमाणात होतो आणि या तिन्ही करप्याचं नियंत्रण हे रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करून आपण करू शकतो. यामध्ये मँकोजेप नावाचं जे बुरशीनाशक आहे तर हे साधारण 10 लिटर पाण्याला 25 ते 30 ग्रॅम किंवा 22 टीन आहे. कार्बेंडिझिम नावाने हे मार्केटमध्ये उपलब्ध आहे. हे 10 लिटर पाण्याला 10 ग्रॅम किंवा फॉलिक्युअर आहे हे साधारण 4 ते 5 मिली 10 लिटर पाण्यात किंवा टेब्युकोनाझॉल नावाने हे आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध आहे किंवा कवच आहे 10 लिटरसाठी 20 ग्रॅम घेऊन जर आपण एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक यांची एकत्र जर फवारणी केली रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. सर एक फोन घेऊया, माफ करा. अहमदनगर जिल्ह्यातून परत एक फोन आलेला आहे. सुरेश घोडके विचार इच्छितात. विचारा सुरेशजी. हॅलो. हा विचारा, आवाज येतोय. हा सर नमस्कार. नमस्कार, विचारा. अहो कांदा लागवड करायची ना तर आधी कोणते खत वापरावा? हो, खतांविषयी तसं सरांनी सांगितलंय पण आपण परत सरांना विचारूया. सर याचं उत्तर आपण दिलेलं आहे, वेळेचं थोडंसं बंधन आहे आपल्याकडे, काय सांगतील थोडक्यात? घोडकेजी, आपण जर पाहिलं तर खत व्यवस्थापन हे आपण लागवडीच्या वेळी ज्या वेळेला आपण शेत तयार करतो त्याच वेळी आपण सेंद्रिय खतं साधारण 35 ते 40 टन शेतामध्ये मिसळून देणं गरजेचं आहे. यामध्ये तुमचं गांडूळ खत असेल किंवा शेणखत असेल तर हे मिसळून देऊन आपण रानाची बांधणी करून घ्यायची आणि लागवडीपूर्वी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालास प्रति हेक्टर हे मातीमध्ये मिसळून द्यायचं आणि यानंतर लागवडीनंतर 1 महिन्याने 50 किलो नत्राची उर्वरित मात्रा जी तर ही आपण द्यायची आणि उशिरात उशिरा ही मात्रा आपण 1.5 महिन्यापर्यंत देऊ शकतो. परंतु कांदा पिकासाठी 1.5 महिन्यानंतर कुठलंही रासायनिक खते द्यायचं नाही. कारण आपण जर पाहिलं तर रासायनिक खतामध्ये नत्रयुक्त जे खत आहे ते आपण पिकाला दिल्यानंतर साधारण 3 ते 4 दिवसांमध्ये आपल्या पिकाला हे लागू होतात किंवा पीक घेऊ शकतं. परंतु स्फुरद पालाशयुक्त जे खत आहेत हे साधारण महिना ते 6 महिना आपण दिल्यानंतर लागतो. जर आपण हे खतं 1.5 किंवा 2 महिन्यांनी जर दिली तर या खतांचा उपयोग हा पिकासाठी जास्त होत नाही आणि नंतर आपण जे कांद्याच्या नंतर जे पीक घेऊ तर त्यासाठी याचा फायदा जास्त होतो. म्हणून शेतकरी बांधवांनी बेसल डोसमधून किंवा लागवडीच्या वेळेला एनपीके द्यायला हवा, देणं गरजेचं, एनपीके द्यायला पाहिजे आणि नंतर स्प्लिट डोसमध्ये द्यायला देणं पाहिजे. गरजेचं आहे. मंडळी परत काय जाणून घ्यायचं आहे आणि मुख्य म्हणजे मला विष्णूजींना एक प्रश्न विचारायचा आहे. कारण मायक्रोन्यूट्रिएंट्स बाजारामध्ये खूप महाग आहेत, तर विष्णूजींनी स्वतःचा एक फॉर्म्युला तयार केला आहे की स्वस्तात कसं तयार करता येईल ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण मंडळी त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. विष्णूजी, मला 2 प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत, वेळेचं थोडंसं बंधन आहे. की सर्वप्रथम म्हणजे आपण सांगितलं की आज मायक्रोन्यूट्रिएंट्स बाजारामध्ये खूप महाग आहेत, सामान्य शेतकरी गरीब शेतकरी तळागाळातला घेऊ शकत नाही, तर आपण असा एक फॉर्म्युला तयार केला की ते घरच्या घरी तयार करता येईल. आणि दुसरं मी बघितलंय की आपण मगाशी सांगितलं की आपण अनेक शेतकऱ्यांना आपल्याला जे ज्ञान आहे त्याचा प्रसार पण आपण आणि प्रचार करताय, अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताय, काय सांगता येईल? साहेब, मायक्रोन्यूट्रल हे कांदा आणि लसूण पिकाला खूप गरजेचं असतं. मग मी ते काय करतो, 25 किलो लेंडी घ्यायची, 10 किलो लिंबोळी पावडर घ्यायची, 1 किलो पीएसबी, 1 किलो अजोटो आणि 1 किलो ट्रायकोडर्मा, हे सगळं मिश्रण आणि 100 ग्रॅम गूळ, 100 ग्रॅम आलं, हे सगळे एकत्र घ्यायचं आणि जे लिंबोळी हे असतं लेंडी, ही लेंडी 1 दिवस पाण्याने भिजवून घ्यायची, दुसऱ्या दिवशी ती कुटून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण तयार करायचं. हे मिश्रण 15 दिवस झाकून ठेवायचं. त्याच्यावर रोज 1
तांबे 2 तांबे असं पाणी टाकायचं. ते पाणी टाकल्यानंतर ते 15-20 दिवसामध्ये त्याचं इतकं जबरदस्त त्याचं मायक्रोन्यूट्रल तयार होतं की 1 किलोमध्ये जे आपण इकडे बाहेर 1 किलो विकत घेतो ना, ती हे 1 किलोमधून त्याचे घटक मिळतात. मायक्रोन्यूट्रल म्हणजे काय? फेरस, झिंक, लोह, जस्त हे सारं आपल्या याच्यामधून भेटतं. विकत घेण्याऐवजी आपण जर घरीच तयार करत असेल तर करायला काय अडचण आहे? स्वस्त जर होत असेल, स्वस्त होत असेल तर करायची आणि सेंद्रिय खतातून तेही तेही सेंद्रिय खतातून तयार हो, होतं. कारण आता सेंद्रिय भाजीपाल्याला संपूर्ण जगामध्ये भरपूर मागणी आहे आणि बाजारात जे मायक्रोन्यूट्रिएंट मिळतात ते रासायनिक असतात. तर त्याचा सुद्धा फायदा होऊ शकतो. डॉक्टर साहेब, आपल्याला वेळेचं बंधन आहे आणि आपल्याकडे 1 ते 1.5 मिनिट आहे असं म्हटलं तरी चालेल. कांदा काढणी पश्चात किंवा काढताना काय काळजी घ्यायला पाहिजे, थोडक्यात सांगा. शेतकरी बांधवांनो, आपण जर पाहिलं तर कांदा काढणी पंचन तंत्रज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे. यामध्ये कांद्याची काढणी करताना आपण योग्य वेळी काढणी करणं अतिशय महत्त्वाची बाब आहे. यामध्ये ज्यावेळेला आपल्या कांदा पिकाच्या 50% ह्या माना पडतात त्यावेळीच कांदा पिकाची काढणी करणं आवश्यक आहे. म्हणजे सर थोडक्यात आणि जेव्हा कांदा जे आहे तर हा काढल्यानंतर 3 ते 4 दिवस शेतामध्ये तसाच वाळू द्यायचा आणि नंतर 3-4 दिवसानंतर 4 ते 5 सेंटीमीटर मान ठेवून हा कांदा कापून घ्यायचा. त्यानंतर हा सावलीमध्ये साधारण 12 ते 15 दिवस चांगला सुकवायचा आणि नंतरच चाळीमध्ये भरायचा. तर अशा प्रकारे जर आपण कांदा पिकाची काढणी करून चाळीमध्ये साठवण केली तर चांगल्या प्रकारे हा कांदा जास्त दिवसासाठी टिकू शकतो. मंडळी, पुढल्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी म्हणजे संध्याकाळी 6 वाजता कृषी दर्शनमध्ये आपण चर्चेसाठी विषय निवडलाय फलोत्पादन पिकाकरता भौगोलिक चिन्हांकांचे महत्त्व असा आपण विषय निवडलाय. कार्यक्रमात तज्ज्ञ असतील श्रीयुत गोविंद हांडे, तंत्र अधिकारी, फलोत्पादन विभाग, कृषी आयुक्तालय, पुणे. मंडळी, आपल्या प्रश्नांची, आपल्या पत्रांची आम्ही नेहमीच वाट बघत असतो. आपल्याला पत्ता मी आता सांगतोय. आपल्याला जर पत्र लिहून काही सूचना करायच्या असतील तर जरूर आम्हाला पत्र लिहा. पत्ता आमचा असा आहे: निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आणि ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आपण आम्हाला सूचना करू शकता, पत्र लिहू शकता. ईमेल आयडी खाली दिलेले आहेत: कृषी दर्शन ddkmumbai@gmail.com आणि कृषी वार्ता ddkmumbai@gmail.com. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून जर हा कार्यक्रम आपला मिस झाला असेल, आपल्याला बघता नसेल आला, तर आपण उद्या सकाळी बघू शकता, शुक्रवारी सकाळी 6 वाजता बघू शकता, किंवा यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम बघू शकता. या कार्यक्रमाची माहिती घेऊ शकता. फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा आपण ही माहिती घेऊ शकता. मित्रांनो, आज आपण बघितलं की आज आपल्यासोबत कृषीभूषण शेतकरी श्री जरे इथे आलेत, डॉक्टर गावडे इथे आलेत महात्मा फुले कृषी विद्यापीठातून, आणि त्यांनी सांगितलं की कांदा लागवड जर तंत्रज्ञान आपण अवगत केलं, त्याविषयी जाणून घेतलं आपण, आणि वेळेवर जर हंगाम आपण साधला आणि हंगाम निहाय जर आपण जातींची योग्य निवड केली, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन जर आपण व्यवस्थित केलं तर आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो. सरांनी सांगितलं की हेक्टरी 30 ते 35 टन आपण उत्पादन घेऊ शकतो. आणि मला असं वाटतं की कांदा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कधी कधी भाव पडतात, पण जेव्हा भाव बाजारामध्ये वाढतात तर जी गृहिणी आहे, जो ग्राहक आहे, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आणतात. त्यामुळे तंत्रज्ञान आज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला कळलेलं आहे. त्यामुळे येणारा रबी हंगाम आणि उन्हाळी हंगामात कांद्याची आपण उत्तम लागवड करा अशी अपेक्षा करूया. सर, आपण दोघंही इथे आलात, कार्यक्रमात सहभागी झालात, मनापासून धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.